वेल्हे तालुक्यातील पाबे येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी राजूआप्पा रेणुसे यांचा 43वा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे। वेल्हे तालुक्यातील तोरणा राजगड किल्ले परिसरातील अतिदुर्गम भागातील 10 विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी या निमित्ताने त्यांनी दत्तक घेत समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे। वाढदिवसाचा खर्च टाळून 100 विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन यावेळी भेट देण्यात आली। तसेच गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। गावातील आदिवासी धनगर समाजातील वडिलांचे छत्र हरपलेल्या इयत्ता 6वीतील पूजा खुटेकर या विद्यार्थिनीच्या वर्षभराच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च देखील आपा रेणुसे यांनी उचलला आहे। तसेच तोरणा विद्यालय वेल्हे येथील गरीब परिस्थिती असलेल्या इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश, शालेय साहित्य व वर्षभराचा शैक्षणिक खर्च करण्याचा संकल्प यावेळी त्यांनी केला आहे। नमस्ते, मी राजूआप्पा रेणुसे, गाव पावे, तालुका वेल्हा, जिल्हा पुणे। मी वेल्हे तालुक्यातील अतिशय दुर्गम वेल्हे तालुका या ठिकाणी राहण्याचा असून मी माझ्या घरच्या परिस्थितीमुळे आतापर्यंत मला शालेय शिक्षण पूर्ण करता आले नव्हते। त्यामुळे मी आता 31 वर्षानंतर 10वीची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण झालेलो आहे। तसेच माझा आज 43वा वाढदिवस आहे। तरी मी आमच्या वेल्हे तालुक्यातील तोरणा विद्यालय वेल्हे या शाळेतील इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना 10 मुलांना दत्तक म्हणून घेतलेला आहे। त्यांचा शैक्षणिक सर्व खर्च मी स्वतः करणार आहे। वाढदिवसानिमित्त राजूआप्पांना शुभेच्छा देण्यासाठी वेल्हे तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी पिंपरी चिंचवड येथील नगरसेवक श्री अमृता कांबळे, पाबेच्या सरपंच कुंदाताई रेणुसे, पंचायत समिती सदस्य अनंत दारवटकर, भाजपा अध्यक्ष अण्णा देशमाने, डॉक्टर शेंडकर, दापोडेचे माजी सरपंच रोहिदास शेंडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपत रेणुसे, दत्ता भगत, सुनील पाटील, चंदूभाऊ कांबळे आदींनी राजूआप्पांना वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, समाजशील न्यूज, वेल्हे, पुणे।